सोलापूर शहराच्या राजकारणामधला पैलू सांगण्या अगोदर मी माझ्या मागे जर का बघितलं तर ह्या सोलापूर शहराच्या ऐतिहासिक वास्तूमधली ही एक वास्तू म्हणजे भुईकोट किल्ला. अगदी रंजक आहे, पण थोडं वेगळ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करतोय की ह्या ऐतिहासिक नोंद अशी आहे की बाबा विजापूरच्या आदिलशहाला उत्तरेकडून येणाऱ्या शत्रूची वार्ता मिळण्यासाठी आदिलशहानी बांधलेला हा भुईकोट किल्ला आहे की ज्याच्यामुळे इथं आलेला शत्रू इथंच थांबवता येईल आणि इथूनचा एक माणूस आदिलशहापर्यंत जाईल आणि तिथून मग त्याला मूळची तयारी करता येईल. तयारी करण्याच्या हेतूनं बांधलेला हा भुईकोट किल्ला. तुम्ही म्हणाल की राजकारणाशी आणि इतिहासाशी काय संबंध आहे? हो, नक्कीच. असाच काहीसा प्रकार रात्रीच्या सुमारास घडला. ज्यावेळेस भाजपाचे नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्या संवादामध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना पालकमंत्र्यांनी युतीच्या संदर्भातलं एक विधान केलं आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादीने तर प्रस्ताव दिला नाही, RPI कडूनचा प्रस्ताव आलेला आहे, पण आमच्याकडे गर्दी जास्त आहे. तशाच पद्धतीनं शिवसेनेवर देखील बोलताना ते म्हणाले की शिवसेनेचा एकमेव प्रस्ताव आमच्याकडे आहे, पण त्यावरही आम्ही विचार करतोय. याचा अर्थ स्पष्ट होता की भाजपा हा शिवसेनेबरोबर युती करण्याच्या मानसिकतेत नाही आहे. आणि तो सूर किंवा तो संदेश ज्यावेळेस शिवसेनेकडे पोचला त्याच वेळेस शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्याशी संपर्क साधला. अगदी रात्रीभर का, ह्या रात्रीच्या घडामोडी आहेत म्हणून मी सांगतो की रात्रीच्या वेळेस संपर्क साधला आणि प्राथमिक माहिती दिली की बाबा एकनाथराव शिंदे यांच्याशी आम्ही संपर्क साधला. स्थानिक भाजपा आमच्याबरोबर युती करायला तयार नाही आहे आणि ह्याच्यावर कुठंतरी तोडगा निघाला पाहिजे आणि समविचारी पक्षाने एकत्रित आलो पाहिजे. या प्रस्तावाला एकनाथराव शिंदेनी त्यांच्या नेत्यांना, स्थानिक नेत्यांना संमती दिली आणि संमतीनंतर त्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे प्रभारी भरणेमामा हे काल सोलापूरमध्ये होते आणि त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधला आणि भरणेमामाने देखील शिवसेनेचे नेते म्हणजे की माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्याशी संवाद साधत असताना सकारात्मक असा प्रतिसाद दिला आणि प्राथमिक चर्चा झाल्यानंतर रात्रीच्याला एक शिक्कामोर्तब झाला की बाबा शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्यांच्यामध्ये युती होणार. कशी युती होणार? भाजपाशिवाय. म्हणजे की राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठी भूमिका निभावत असताना भाजप हा नेहमीच शिवसेना आणि राष्ट्रवादीला बरोबरीनंच घेऊन जाऊन आम्ही प्रचार आणि प्रसार करणार असे वाक्य विधानसभा आणि लोकसभेमध्ये त्यांनी केलेले होते. पण स्थानिक राजकारणामध्ये ह्या वाक्याला आणि ह्या शब्दाला कुठेच थारा मिळत नसल्याचं दिसून येतं. म्हणजे ह्याचा अर्थ थोडक्यात असा की आज दुपारच्या 1-1:30 वाजेपर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये दुसऱ्या फेरीची चर्चा होईल आणि प्रामुख्याने युतीचं तर घोषणा होईलच. शेवटी त्याच्यामध्ये सीट बार्गेनिंग जे आहे किंवा जागा वाटपाच्या संदर्भातला एक महत्त्वाचा तिढा किंवा महत्त्वाच्या वाटाघाटी 2च्या सुमारामध्ये ह्या होतील आणि दोन्ही नेत्यांच्यामध्ये रात्रीच्या वेळेस झालेली ही बैठक म्हणजे ज्याच्याकडून आम्हाला माहिती मिळाली ती विश्वसनीयच आहे आणि तेवढ्या विश्वासाने त्यांनी नाव न घेता आणि भेट झालेलं ठिकाण न सांगता त्यांनी ही गोष्ट सांगितली की आमची युती झाली आहे, आमचं ठरलेलं आहे, फक्त जागा वाटपाचा एक फॉर्म्युला आहे, तो आम्ही पूर्ण करतोय आणि लवकरच आम्ही त्याची घोषणा करू. आज होणार नाही घोषणा, पण उद्या मात्र नक्की ह्यावर आज शिक्कामोर्तब होईल आणि घोषणा पण होईल आणि पहिली यादी देखील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकनाथराव शिंदे यांची पहिली यादी देखील समोर येईल. म्हणजे सोलापूर महानगरपालिकेच्या राजकारणाच्या आखाड्यामध्ये अशा पद्धतीचे डावपेच की पालकमंत्र्यांनी त्याचा उल्लेख करावा आणि लागलीच राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकनाथराव शिंदे यांची शिवसेना ही एकत्रित यावं. ह्या एकत्रित येण्यानं भाजपामधल्या काही नेत्यांना अपेक्षित आहे की शिवसेना असावी आपल्यासोबत
असे काही चेहरे शिवसेनेचे किंवा राष्ट्रवादीचे आहेत की ते चेहरे त्यांच्याबरोबर आले म्हणजे फायदा होतो, अशी मानसिकता देखील भाजपाच्या काही नेत्यांची आहे. त्या हेतूपोटी त्यांनी प्रयत्न करत होते की शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी, राष्ट्रवादीपेक्षाही अधिक शिवसेनेबरोबर त्यांची युती झाली पाहिजे अशा मानसिकतेचे होते. पण आमच्याकडे गर्दी खूप आहे किंवा आमच्याकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे असं म्हणत मग भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी युतीला त्यांनी बाजूला, युती ह्या समीकरणाला बाजूला ठेवून आपल्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. कदाचित त्याच गोंधळामध्ये हा युतीचा फॉर्म्युला कुठेतरी गोंधळल्यासारखा दिसतोय. म्हणजे एकूण जर का आपण राजकारण बघितलं तर सोलापूर शहराच्या राजकारणामध्ये किंवा राजकारणाच्या आखाड्यामध्ये महाविकास आघाडी की ज्याच्यामध्ये काँग्रेस आहे, परत राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, हे महाविकास आघाडीकडून येत आहेत. दुसऱ्या बाजूला शिवसेना म्हणजे एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे एकत्रित येत आहे. भाजपा ही एकटी लढती आहे आणि याशिवाय एम, वंचित आणि बसपा हे देखील एकटे आहेत. मनसेच्या बाबतीमध्ये शिवसेने महाविकास आघाडीच्या गोट्यामध्येच त्यांना गृहीत धरलं गेलंय. म्हणजे एकूण जर का सोलापूर शहराच्या राजकारणाचा आखाडा बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की कोण मातब्बर, कशा पद्धतीचा पैलवान आता समोरासमोर येणार आहे आणि असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची आणि एकनाथराव शिंदेची शिवसेना यांच्यामधलं एक वैशिष्ट्य सांगतो की शिवसेनेची ताकद ही सोलापूर शहराच्या पश्चिम भागामध्ये अधिक आहे, राष्ट्रवादीची ताकद ही मध्यमध्ये जास्त आहे. याचा फटका आता कुणाला, कशा पद्धतीनं आणि कशा रीतीनं बसणार याकडे देखील राजकीय विश्लेषकाचं लक्ष असणार आहे. शेवटी जाता जाता एक सांगेन की युती झाली पाहिजे किंवा युती नाही झाली पाहिजे अशा मानसिकतेनं विचार करणाऱ्या नेत्यांची मात्र नक्कीच गोची झाली आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.